मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही. माझ्या मार्फत कोणीही मार्गदर्शन करत नाही. मी स्वतः मार्गदर्शन करत असतो. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508 आणि माझा मोबाईल नंबर व्हॉट्सअप नंबर एकच आहे 9850015558. आज 18 तारीख आहे एप्रिल 2026, वार शनिवार आहे. उद्याचा दिवस फार महत्त्वाचा आहे. अक्षय तृतीयाचा 19 तारीख रविवार फार महत्त्वाचा आहे. रविवारी आलेली अक्षय तृतीया ही अत्यंत महत्त्वाची असते. या वर्षाची संपूर्ण अक्षय तृतीया अत्यंत लाभदायक आणि आपल्याला वचनपूर्तीसाठी आणि वंशादिवंशा योगासाठी फार महत्त्वाची मानली जाते. पूर्वजांसाठी हा दिवस असतो. 3.5 मुहूर्तापैकी सर्वश्रेष्ठ हा मुहूर्त आहे. गुढीपाडवा मुहूर्त आहे, परंतु सर्वात वर्षभरात जे 3.5 मुहूर्त आहे त्याच्यापैकी हा सर्वात महत्त्वाचा दिवस. कारण याच्यामध्ये आपण ज्यांचे वंश आहोत, जे आपले पिताश्री आहे, माताश्री आहे, पूर्वज आहेत, त्यांचा हा दिवस, हा देवादी देवांच्या पेक्षाही श्रेष्ठ दिवस. कारण प्रभू रामचंद्रांनी श्राद्ध केलेले आपल्याला माहीत आहे. सीतामाईने सुद्धा सासऱ्यांचं श्राद्ध केल्याचं रामायणात उल्लेख आहे. हा फार दिवस महत्त्वाचा. हा दिवस जर कोणी टाळला, का हेतू पुरस्कार केला नाही, मन लावून केला नाही, इच्छा नसताना केला, तर अशुभत्व फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला ही भोगावं लागते. हे स्वतः भोगावं लागते. परंतु हा जो दिवस आहे हा आपल्या वाडवडिलांसाठी आहे, पूर्वजांसाठी आहे. म्हणजे ह्या पूर्वजांचे आपण वंश आहो आणि हा विधी आपण केला नाही तर आपल्या वंशाला त्रास होतो. कारण मग तुमची पण घागर भरली जाणार नाही. तुमच्यासाठी पण हा अक्षय तृतीयेचा विधी केला जाणार नाही. मग एक तर तुमचे वंश नास्तिक होतील, नाही तर अपंग होतील, व्यंग होईल, वेडेपणा होईल, पॅरालिसिस होईल, कुष्ठरोग होईल किंवा अल्पायुष्य होतील. कारण तुमच्या जीवन आयुष्यात हा योग होणार नाही असं तुम्हीच करून ठेवलेलं आहे. म्हणून हा विधी सर्वांनी अवश्य करावा. या विधीने आपल्या वंशाला आयुष्यमानाचा भोग मिळतो, धनवानाचा योग मिळतो, आरोग्य संपन्न कीर्तिवानाचा योग लाभतो. अक्षय तृतीया एक पूर्ण शुभ मुहूर्त. भारतीय संस्कृतीत एक वर्षभरातून 3.5 शुभ मुहूर्त सांगितलेले आहेत. गुढीपाडवा, अक्षय तृतीया, विजयादशमी म्हणजे दसरा हे पूर्ण 3 शुभ मुहूर्त व अर्धा शुभ मुहूर्त आहे. कार्तिक शुक्ल प्रतिपदा या दिवशी मुंज, विवाह, वास्तुशांती, उद्घाटन, पायाभरणी, खरेदी अशा कराव्या. या दिवशी विक्री करू नये, खरेदी कराव्या. अनेक शुभ कार्य संपन्न करावे. वर्ष प्रारंभी गुढीपाडवा या दिवसापासून होतो. यानंतर मग अक्षय तृतीयाचा पूर्ण शुभ मुहूर्त आपल्याला लाभतो. इसवी सन 2026 अक्षय तृतीया ही एप्रिल इंग्रजी महिना, मराठी मास, वैशाख शुक्ल शके 1948, पराभव नाम संवत्सर, वसंत ऋतू, द्वितीया तिथी, कृतिका नक्षत्र, आयुष्यमान योग, तैतिलकरण, वृषभ राशीत चंद्रवार, रविवार या दिवशी आहे आणि सूर्योदयकालीन द्वितीया तिथी सकाळी 10:50 पावेतो आहे. आता या ठिकाणी आयुष्यमान योगाचं मी तुम्हाला सांगितलं जे पुढच्या वंशासाठी आज जे आहे ते.
10:50 पावी तो सकाळी द्वितीय तिथी असल्या कारणाने अक्षय तृतीयाचा लाभ आपल्याला घ्यायचा असेल तर 10:50 नंतरच आपल्याला ही वेळ शुभ आहे. हे लक्षात घेऊन आपणास कार्य करायचं आहे. या दिवशी आपण स्वर्गीय आपले पूर्वजांसाठी फक्त पुरुषांसाठी मातीचे घागर पाण्याने भरत असतो. स्त्रियांसाठी ज्या स्त्रिया निधन झालेले असते त्यांच्यास पान वाढवावे, एक लहानसा मातीचा गडवा ठेवावा. हे कार्य करताना निधनाची वेळ पाळावी, अन्यथा वेळेचा योग जमत नसलेच दिवसा 12 नंतर प्रस्तुत कार्य करावे. हा दिवस निधन झालेल्या पूर्वजांसाठी आहे, तसाच जिवंत मातापिता यांच्यासाठी पण आहे, हे लक्षात घ्या. परंतु आज नवीन पिढी याबाबत जागृत झालेली दिसत नाही. शास्त्रार्थ पाहिला तर या विधीतून सर्वात मोठा पुण्याचा लाभ होतो आणि हे विधी केले नाही तर ह्यासारखे दुसरे पाप नाही. अक्षय तृतीया खऱ्या अर्थाने पूर्वजांना जेवण देणे, पाणी देणे यासाठीच आहे आणि ते पृथ्वीवर आपल्या घरी येतात. त्याचगत जीवित मातापिता यांची परिपूर्ण आज्ञा पाळणे, त्यांचे संपूर्ण इच्छा पूर्ण करणे हे जसे मुलांचे कर्तव्य आहे, त्याचप्रमाणे सर्व सुनांचे देखील सासू सासऱ्यांचा मान राखणे, मर्यादा पाळणे, सेवा करणे. या विरुद्ध सुनांनी वागले तर तो त्यांचा सौभाग्याचा अपमान होईल. सुनांना सौभाग्य पतीमुळे नाही तर सासू सासऱ्यामुळे लाभलेले असते, हे लक्षात घ्या. मग सासू सासऱ्यांची सेवा सौभाग्यवती मगच मात्र तुम्हाला सौभाग्यवती मृत्यूयोग प्राप्त होईल. सासू सासऱ्याचे अवहेलना व त्याचे परिणाम विधवा मरण येत असते. सासू सासऱ्यांची इच्छा आपणास पूर्ण केली नाही आणि मग आपली पण इच्छा कदापि पूर्ण होणार नाही. अशी अनेक उदाहरणे माझ्या पाहण्यात आहे. अक्षय तृतीयाची गावघर भरण्याचा पूजाविधी. पूजनविधी अनेक जण घरचे घरी करत असतात. पूजे करून बोलवण्यातले तर फार उत्तम असते. चौरंगावर रेशमी वस्त्र ठेवा, वस्त्र पसरवा, मधोमध कलश ठेवा म्हणजे मातीची घागर ठेवा. लाल गंधाने कलशाच्या चारी बाजूस स्वस्तिक काढा. या ठिकाणी अनेक जण पांढरे गोपीचंद वापरतात, हे चूक आहे. कारण आता आपले पूर्वजांना देवत्व प्राप्त झालेले आहे. आता ते पितर नाहीत हे समजून घ्यावे व या कलशात पाणी वाळा घालावा. या मातीच्या कलशाच्या गळगळ्यास पुष्पमाळा घालावी. वरती झाकण ठेवावे. झाकणावर अशी एक शेंडी असते, तिथे आपल्याला फुलाची माळ घालायची आहे आणि उंचसर झाकण धरण्यासाठी उंच भाग असतो खुंटेसारखा, त्यास लहान गोलाकार फुलांचा हार घाला. कलशांच्या गळ्यात खाली जिथे आपण जानवे अडकवलेले आहे म्हणजे खाली जानवे अडकवावे लागते, त्याखाली पुष्पमाळा घालावी. कलशाच्या खाली गोलाकार देठ, कलशाकडे टोक आपणाकडे अशी आंब्याची पाने गोलाकार ठेवावी. या कलशापुढे महादेवाची लिंग ठेवावी. बाजूला 2 विड्याचे पानावरची गणेश मूर्ती ठेवावी. पूर्वजांचे ताट चांदीचे असल्यास अतिउत्तम, अथवा केळीचे पानावर वरण भात, भाजी, कैरीचे पने, आम्ररस, पोळी, भातावर तूप, कढी, पूर्वजांना आवडणारा पदार्थ अवश्य ठेवावा. पूजन कलशाचे करायचे आहे. या ठिकाणी चौरंगाच्या पुढे पूर्वजांचे फोटो लावा. यांचे पूजन सह कलशाचे पूजन करा. अगरबत्ती, धूप, दीपक जागृत करा. आपले उजव्या हातावरून पदार्थावरून फोटो पावे तो पूर्वजांना घास भरवितो त्यावेळेला 3 वेळा करा. पुढील मंत्रजाप करा. एष धर्म घटो जल अन्नप्राशन पात्रम ब्रह्मा विष्णु शिवात्मक हा अस्य साक्षीणाम पूर्वजनाः अन्नप्राशन जलप्राश तांतु संतु श्रेष्ठु प्रसन्न भावे अक्षय तृतीये आगमने चरणस्पर्श करुणे शतशः प्रणामस्तु वंदते. पुन्हा मी मंत्र म्हणून दाखवतो. एष धर्म घटो जल अन्न प्राशन पात्रम ब्रह्मा विष्णु शिवात्मकः अस्य साक्षीणाम पूर्वजनाः अन्नप्राशन जलप्राश तांतु संतुष्टेतु प्रसन्न भावे अक्षतृतीये आगमने चरणस्पर्श करुणे शतशः प्रणामस्तु वंदते. या पश्चात पूर्वजांचे स्मरण करावे, त्यांचे प्रसंग आठवावे, क्षमायाचना करावी. नंतर पुष्कळसे जण हे ताट गायला देतात, पण हे गायला देऊ नये. आपण देवापुढे नैवेद्य दाखवतो, तो ते ताट गायला देतो का? नाही. हे दैवत्व झालेलं आहे म्हणून ह्यांचा जे ताट आहे ते सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करावा. गाईस खाऊ घालतात ते चुकीचे आहे. आपण देवाचा नैवेद्य गाईस देत नाही. आपले पूर्वज दैवत्व झालेले आहे म्हणून आपण जो प्रसाद आपण ग्रहण करायचा आहे, अक्षय तिथी ही आपणास पुण्याचा लाभ मिळवून देणारी आहे.
या दिवशी आपणास सर्वप्रथम स्वर्गीय पूर्वजांना जेवण देणे, पाणी देणे, घरात, कार्यालयात, मुख्य भागात फोटो लावावेत. आपले पूर्वजांना दैवत्व प्राप्त झाले आहे, मुळे देवघरात त्यांचे फोटो, मूर्ती लावाव्यात. ज्यांचे काही साहित्य असल्यास ते साहित्य देवघराच्या खोलीतच ठेवावे. देवघरात फक्त देवमूर्ती, देवफोटो, पूजनार्थ जे साहित्य लागत असेल ते ठेवावे. इतर कोणाचेही फोटो ठेवू नये, कारण ते आपले पूर्वज नाहीत हे लक्षात घ्यावे. आपली श्रद्धा असल्यास तर ते आपले पूर्वज नाही, त्यांचे स्थान देवघराच्या बाहेर ठेवावे. देवाजवळ, देवाच्या आतमध्ये ठेवूच नये. ईश्वराने आपले पूर्वज हेच फक्त श्रेष्ठत्व आहे, इतरांना त्यांच्यासोबत ठेवण्याचे कारण नाही. त्यामुळे देवतांचा अपमान होत असतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी द्वितीय तिथी सकाळी 10:50 पावेतो आहे. त्यानंतर आपले ह्या दिवशी तृतीयेचे तिथीचे महत्त्व आहे, म्हणून आपण सकाळी 10:50 नंतर सर्व कार्य करावे. पूजन कार्य स्वर्गीयांचे वरीलप्रमाणे कार्य करणे, नंतर जपजाप्य काही करायचे असल्यास ते कार्य करावे. या दिवशी जावई सन्मान करायचा असतो. त्यांना भोजन, अनारसे, कापड, चांदीचे भांडे द्यायचे असते. सोवळे जानवे त्यांना द्यावे. यासोबत आपली कन्या, त्यांना जी संतान असेल त्यांना पण जेवण, मान, सन्मान, कापड, वस्त्र असं द्यावे. त्यांना त्यांच्या घरी पूजन करण्यासाठी पूजेचे सर्व साहित्य द्यावे. वरील कार्यक्रम झाल्यावर घरातील सर्वांनी जेवण करावे. घराबाहेर काही व्यक्ती असल्यास, जण असतील तर त्यांना पण जेवावयास बसवावे. आपले पूर्वजांसाठी जे पदार्थ ठेवलेले होते ते सर्वांनी प्रसाद म्हणून खावे. घराचे वर वेगळे पदार्थ ठेवावे. गाय, कुत्रा, कावळा यांना वेगळे पदार्थ द्यावे. पूजनार्थ पूर्वजांचे अन्न इतर ठिकाणी टाकू नये, ते प्रसाद म्हणून सर्वांनी ग्रहण करावे. भोजनार्थ कार्यक्रम झाल्यावर जीवित घरातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, आजोबा, आजी, आई वडील, मुलांचे, मुलींचे, सासू सासरे, सुनांचे यांचे पूजन कार्य सन्मान करावा. त्यांची आज्ञा मी जीवन आयुष्यभर पाळीन, सेवा शुश्रूषा करीन असे वचन बोलावे. हे सर्व झाल्यावर घरातील सर्वांनी या घटासमोर बसून पुढील मंत्रजाप, जीवित असलेले मुले मुली, नातवटे, जावईसह संख्येने मोजून तितका मंत्रजाप अवश्य करावा. सर्वांना लाल तिलक, अक्षदा लावाव्या. हातात फुले धरून नंतर अर्पण करावी. सर्वप्रथम वंदन पूजनस्य ईश्वराः कुटुंबाती ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वानां मम सर्व कुटुंबाती नमोस्तुत्यै संसार भावे सर्व सुखाय सर्व धनाय सर्व आरोग्यम वंशादी वंश पूर्णकरेषु मनो इच्छा प्राप्त्यर्थ सफलाय नमो नमाय समस्त ग्रहाणां नमो नमाय नमो नमाय. पुनश्च मी वाचून दाखवतो. सर्वप्रथम वंदन पूजनस्य ईश्वरः कुटुंबादी ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वानां मम सर्व कुटुंबाती नमस्तुत्यै संसार भावे सर्व सुखाय सर्व धनाय सर्व आरोग्यम वंशादी वंश पूर्णकरेषु मनो इच्छा प्राप्त्यर्थ सफलाय नमो नमाय समस्त ग्रहाणां नमो नमाय नमो नमाय. अक्षय तृतीयेचे दिवसाचे इतर महत्त्व जे आहे ते खऱ्या अर्थाने अक्षय तृतीया ही सर्व कार्यात शुभ आहे, परंतु पूर्वजांचे महत्त्व या दिवशी फार महत्त्वाचे आहे. घराण्याच्या परंपरा पाळणारा वंश, धार्मिक आचार विचार, आहार, मनोवृत्ती याशिवाय जीवित असणारे माता पिता, सासू सासरे, आजोबा आजी, भाग्यवान पंजोबा पणजी यांच्याशी आपले संबंध कसे आपण ठेवतात, त्याविषयी आपले वंशाचे, मुलामुलींचे, नातू नातवांचे, पंटीचे जीवन आयुष्य चालणारे असते. माझे वय 77 आहे. मला त्याचा चांगला अनुभव आहे. म्हणूनच वंशांना जीवन आयुष्याची चांगली गती हवी असेल तर आपले वागणे सेवा आज्ञासारखे असायला हवे. परशुरामाचा जन्म वैशाख शुद्ध तृतीयेत झालेला आहे. रात्रीच्या पहिल्या प्रहरात त्यांचा जन्म ह्याच दिवशी झालेला आहे. परशुरामाने आपल्या बाणाच्या शक्तीने समुद्र मागे हटवून आजची कोकणपट्टी निर्माण केलेली होती, हे लक्षात घ्यावे. वडिलांची आज्ञा पाळण्याचा प्रभावी गुण आपल्याला त्यांच्यापासून शिकायला मिळतो. श्रीमद आद्य शंकराचार्य यांचा पण जन्म वैशाख शुद्ध तृतीयेत झालेला आहे. हिंदू संस्कृतीचे पुनर्जीवन यांनी केलेले आहे, म्हणून आज हिंदू संस्कृती टिकून आहे. त्यांची जयंती साजरी करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. याच अक्षय तृतीयेच्या दिवशी बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडले जातात. बद्रीनाथ या दिवसापासूनच सुरू होत असते. या दिवशी सतयुगाचा प्रारंभ झालेला आहे. श्रीकृष्णाने वर्तमान वंशांना सांगितलेले आहे की हा दिवस स्वर्गवासीय पूर्वजांसाठी आहे. श्रीकृष्णाने काय सांगितलं ते आता ऐका आपण.
जसा महत्त्वाचा आहे तसा वर्तमान मातापिता सासू सासरेविषयी महत्त्वाचा दिवस आहे. यांची सेवा करतील ते सुपुत्र. ज्या स्त्रिया यांचे पालन करणार नाहीत त्यांना विधवा योग. याच अक्षय तृतीयेच्या दिवशी वृंदावन तीर्थ क्षेत्री कृष्णाचे चरण कमलाचे दर्शन दिले जाते. यानंतर ते सर्व वर्षभर झाकलेले असतात. याच दिवशी वैशाख शुक्ल प्रतिभा तिथीला शंकर पार्वतीचे पूजन केले जाते. धातूचा तांब्या, त्यात पाणी, अक्षत, फुलं, गंध, तीळ टाकून मंदिरात अर्पण करण्याची परंपरा उत्तर भारतात पाहायला मिळते. याच दिवशी श्री गणेश सरस्वतीचे पूजन करून नवीन वहीचे पूजन करून अभ्यासाला सुरुवात करण्याचा दिवस पण हा आहे. पांडवाचा सर्वात मोठा भाऊ धर्मराज म्हणजे युधिष्ठिरला श्रीकृष्णाने सांगितले की अक्षय तृतीया तिथी पूर्वजांचे पूजन, जीविताची आज्ञा पाळणे यासाठी महत्त्व आहे. घराणे संबंधित, गोत्र संबंधित, कुळदेवी कुळदेवता संबंधित पूजन कार्य सर्व वंशांनी करायला हवे. अन्यथा कर्मानुसार पशुयोनी, विधवा योग, विषकन्या योग, काकवंद्या योगात स्त्रियांचा जन्म, पुरुषांचा जन्म होत असतो. अक्षय तृतीयाला आपले पूर्वजांचे घागर भरणी विधी याला फार महत्त्व आहे, कारण आपण त्यांचे वंशज आहोत आणि वंशांनी स्वर्गीय मातापित्यांना जेवण, त्यांचे आवडते पदार्थ, घागर पाणी पूजन करायला हवे. त्यांचे फोटो, मूर्ती आपल्या घरात व्यवसाय जागी लावायला हवे. प्रत्येक खोलीमध्ये लावली तर अत्यंत उत्तम, कारण मग हे आपल्याला आशीर्वादपद ठरतात. फोटो लावता इतरांचे आपण लावतो, त्यांचे फोटो आपण लावले ते रुष्ट होतील, कारण शास्त्र आज्ञा ही देवादिकांना पण पाळावी लागते आणि लागलेली आहे. वंशपरंपरेचा हा दिवस असल्याने आपण विधी केले नाही तर आपले पण भाग्यात हे क्रियाकर्म होणार नाही. यामुळे वंशखंडित योग निर्माण होतो. ना रहेगा बास न बजेगी बासरी. म्हणून आपण पूर्वजांचे विधी करीत असताना वंशांना दीर्घायुष्य जीवन व वंशावळ वाढ आपण करीत असतो हे लक्षात घ्यावे. आता अनेक वेळा पत्नीचे निधन अगोदर झालेले असते. ती आई अखंड सौभाग्यवती जागृत रूपात असते. अशा सौभाग्यवतीच्या आईचे पूजन हे सर्व महान पुण्यप्राप्तीचे योग आहे. वडिलांचे निधन अगोदर आणि आई जिवंत आहे तर घागर भरण्याचा अत्यंत जरुरीचे कार्य आहे. आता आई वडील यांच्यापैकी जे कोणी स्वर्गीय झालेले आहेत व मागे जीवित असलेल्या व्यक्तीने स्वर्गीय झालेल्या पुण्यात्म्याला आपण काही सांगायचे आहे ते सांगावे. मी तुमचे मागे मुलासुनांना, नातवांना, पंटूंना त्यांना योग्य सांभाळत आहे. ते माझी सेवा शुश्रूषा, माझ्या मनातील इच्छा पूर्ण करीत आहे असे सांगावे, म्हणजे ते संतुष्ट होतील. व याविरुद्ध आपले सुना, मुले, नातवंडे, पंटू जी काही वंशातील लोक आहे आणि आपणास कष्ट देत असतील, लक्ष देत नसतील, इतरत्र काही त्रास देत असतील, इतर सर्व दुःख समस्या स्वर्गस्थ झालेल्या व्यक्तींना मोकळेपणी नमस्कार करून सांगावे. कारण या पूर्वजांना सत्य आपल्याला त्यांना आवडत असते, असत्य त्यांना आवडत नाही. म्हणून घरातील, कुटुंबातील, संसाराची जी स्थिती आपल्याला आहे, जी आपल्याविषयी वागणुकीविषयी आहे, त्यांनी सांगावी. रात्री झोपण्यापूर्वी त्यांच्याशी संवाद करावा आणि नंतर नमस्कार करून झोपी जावे. पहा, फार महत्त्वाचा दिवस आहे हा. अशा या दिवसाच्या दिवशी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना 2.5 वर्ष आतुर होतील. ते स्वर्गीय सौभाग्यवती झालेले आहेत. त्यांची इच्छा पण तशीच होती. मी त्यांचे फोटो कार्यालयात लावलेले आहे, झोपण्याच्या खोलीत लावलेले आहे आणि त्यांच्या सगळ्या वस्तू मी वापरत असतो. आणि आताच मग एक मोठ्या मुलाला आमची दोघांची फोटो फ्रेम दिलेली आहे, लहान मुलाला पण दिलेली आहे. आजच्या कार्याच्या प्रारंभी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करण्याचं मला वाटते विसरलो. पुनश्च मी त्यांची क्षमा मागून अभिवादन करतो. कार्याच्या शेवटी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करतो आणि आजच्या कार्याचं समापन करतो. उद्या अक्षय तृतीया आहे. सर्वांनी हिंदू संस्कृतीच्या परंपरा पाळून आपला हा विधी अत्यंत अवश्यरित्या करा, कारण याच्याशिवाय पर्याय नाही. कारण तुम्हाला पण मुलं बाळं आहे, वंश चालणार आहे आणि म्हणून तुम्ही आईवडिलांना पाणी पाजाल तर तुमची ही संस्कृती पुढे टिकेल आणि पुढे तुमचे मुलंसुद्धा तुम्हाला हा विधी तुमच्याविषयी करतील. असो,
आजच्या कार्याचं समापन करा. माझी व्हिडिओ आपणाला आवडत असेल तर सर्वांना शेअर करा. आणि यंत्रसिद्धीचं वाटप सुरू झालेली आहे आणि उद्या अक्षय तृतीयेला या यंत्रसिद्धी पुनश्च येणार आहे. ज्यांना हवी असेल त्यांनी ती मागवावी. असो, अजून एक सांगायची गोष्ट आहे की तेजीमंदी जी आहे, सोने चांदी, गहू, ज्वारी, कपाशी, मसाल्याचे पदार्थ, इतरांचे जे सगळं आहे, जेवढे ज्योतिषशास्त्रात बसत असतील त्या सर्वांची भविष्यवाणी आम्ही करीत असतो. 1 महिन्याच्या अगोदर आम्ही देत आहोत. मे महिन्याचे भविष्य देण्याचे काम सुरू झालेलं आहे. ज्यांना मे महिन्याचं तेजीमंदी हवी असेल त्यांनी 98 500 1555 यावर संपर्क साधावा. असो, माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि कार्याला समापन करूया.